मी पुन्हा एकदा दोन्ही टीमचं लक्ष वेधतो. आपलं 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एका साईडला टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे आकाश पांचाल, चिंचवली गावाला बिलॉंग करणारे, गोरेगाव असोसिएशन मध्ये दमदार कामगिरी करतात. परंतु आज आपण पाहतोय तालुक्याची ग्रामीण स्पर्धा आहे. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा आहे. किती आता कशा पद्धतीची कामगिरी करतील तेही पाहावं लागणार आहे. आणि त्याची साथ देण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो त्याच्या बॅट मधून तब्बल 71 धावा आल्या होत्या, तो न्हावे गावाला बिलॉंग करणारा हार्ड हिटिंग मशीन युवराज गमरे मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी म्हणून दाखल होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पेन गावाला बिलॉंग करणारा सनी गुलगुले मिस्टर मानगाव मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटल कॅप्टन वर्सेस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंचांचा इशारा लेट्स प्ले चा इथं बाय मियल ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, हो पहिला बॉल पण पाहतोय. कुठल्याच स्पॉटवरील टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सनी यांना आपण सातत्याने अगदी दर्जेदार फलंदाजी म्हणून करण्यासाठी ओळखला जातो. परंतु या स्पर्धेमध्ये बॅटिंग चांगली राहिली नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल, हो यावेळेला हाफ ट्रॅकर होता. आठव्या बॅटने केलेला फटका डीप स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमारेषेच्या पार चौकार. चौकाराने इथे अकाउंट ओपन केलेले आहे. त्यावेळेला पहिला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर मग चौकार. पुढचा बॉल, हो गोलवट टप्पाचा बॉल पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. येस पंचांचं बोर्ड आकाशाकडे येताना पाहायला मिळतोय. हो यू टी बॅटर आउट. पहिला धक्का इथून पुढे कॅप्टनने घेतली आहे कॅप्टनची विकेट. आकाश पांचाल बॅक टू दी डक आउट. मिळाला. त्याच्यानंतर थोडासा टप्प्याचा बॉल होता, त्यावेळेला शिकवळ जाऊन ऑन साइडला तो फटका घेतला, चौकार आला. आणि तिसरा बॉल आपण पाहायला गेलात ना तर अगदी परफेक्ट यॉर्कर, आणि तो बॉल आपला बामी लेस्टरला जाऊन आदळला गेला आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तलेगाव वाडी गावाला बिलॉंग करणारा भावेश तोंडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहा मिळतोय. विकेट आली आहे, चौकारी आला होता. मॅच चांगल्या स्थितीमध्ये पहा मिळेल. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर आल्या पहिला बॉल वरती आक्रमण केलंय. फटक्यामध्ये ताकद आहे का तेही पाहावं लागणार आहे. बॉल आपण पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी डीप मिडफील्ड भावेशचा चौकार. थँक्यू. पहिला बॉल खेळत होते आणि त्याच वेळेला अडगप फाटणं, अगदी हवाईमध्ये सफर करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये पहा मिळाला. टीमची धावसंख्या इथं पकवती पहा मिळते ती म्हणजे 8. हो यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा कट वळण घेणारा बॉल पहा मिळाला. स्विंग झालाय आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहा मिळतोय. चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार येतात त्याचबरोबर आपण पाहतोय ते म्हणजे मध्ये डॉट बॉल आणि त्याचबरोबर एक विकेट सुद्धा आली आहे. चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो याही वेळेला आपल्याकडे होता, त्याही वेळेला आपण पाहतो खेळाडू विजय कुकडे. वा काय तिथे पकडली गेली आहे आणि सनी याच्या नावावरती या षटकामध्ये आपण पाहतोय दुसरी विकेट. दुसरा धक्का भावेश तोंडगे बॅक टू दी डक आउट.
तर इथून पुढे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे संपुष्टात येताना पाहायला मिळालं आणि पहिला विकेट आपण 2 विकेट केल्यानंतर षटक क्रमांक पहिला संपुष्टानंतर टीमची धावसंख्या इथं बघवती पाहायला ती म्हणजे 8-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला आकाश पंचालने देखील एक चौकार लगावला आणि तोही मैदानाच्या बाहेर गेला. 22 देखील एक चौकार लगावला आणि तोही इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. न्यू बॉटर आपण मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती साहिल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती निवी गावाला बिलॉंग करणारे एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज सुयोग शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. डावपुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. समोर आपण पाहतोय डावपुऱ्या हाताचा फलंदाज एक चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकाकडे षटकार मारण्याची क्षमता, एकाकडे वेगवान बॉल हाताळण्याची क्षमता. चांगली मॅच. हो पहिला बॉल फटका बसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू येतो वेगानं. महत्वाची कॅच असेल. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. पहा इथे खऱ्या अर्थाने आता कॅच ड्रॉप झाली आहे ना की ही मॅच क्रमांक 5 तुमच्या हातामध्ये ड्रॉप झाली आहे. तेही आता इथून पुढे पाहावं लागणार आहे. युवराज गंभीरची कॅच मागच्या मॅच मध्ये 23 मध्ये 71 बनवलं होतं वैयक्तिक आणि त्याची कॅच पहिल्या बॉलवरती ड्रॉप होणं हे आता कुठेतरी जवळची बाब राहिलं नाहीये. परंतु कौतुक करावं लागणार गोलंदाज. चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसरा धावून काढल्या पुढचा बॉल. हो या विला कोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो. चांगल्या टप्प्यावरती एक धाव तिथे घेतली. दुहेरीचा प्रयत्न असेल तर तेही पाहावं लागणार आहे. येस थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. वेगाने बॉलवरती आले नाही आणि त्याचबरोबर 2 धावा याही बॉलवरती इथं पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडून टीमची धावसंख्या इथं पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक दुसरं ते प्रगतीपथावरती आहे. हो फुल टोल वसूल केलाय. आठव्या बॅटने फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स अनदर बिग हिट सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. पहा ती कॅच आता ज्या खेळाडूने सोडली आहे ना त्याच्या मनामध्ये आता बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण असतील. चौकार आलाय. टीमची धावसंख्या पकडती 16 पण बाजू आहे. पुढचा बॉल. हो हा ट्रॅकर. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याच्यावरती जखमेवरती मीठ सोडणारा हा दमदार युवराज गंभीरच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. षटकात आपण पाहतो पुढचा बॉल. हो याही वेळेला सफल झाले. त्याही वेळेला आडव्या बॅटने बॉल आपल्याला पाय मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे धावून काढताना पाय मिळाली. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथं पकडते पाय मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती 23 विथ लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. टीमची धावसंख्या एकाने पुढे जाईल ती म्हणजे 23 आकड्यावरती 23 धावावरती आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. सातत्याने त्याचा उल्लेख केला जाईल कारण महत्वाचा फलंदाज होता आणि त्याची कॅच परंतु हरकत नाहीये. पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील. हो यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर करणारा फटका. वॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग. लॉस्ट इट ऑन ट्रॅक आपला पाय मिळाला सीमारेषेच्या बाहेर षटकार.
टीमची धाव संख्या धापवरती पाहायला मिळते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती ती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर मग या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 21 धावा सुयोग शिंदेने खर्च केला. टीम मीटिंग कोणती घेऊ नका, 3 षटकांच्या अखेरीस आपण टीम मीटिंग घ्या. ड्रिंक्स तिथे केला जाईल, परंतु यावेळी आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. टीमची धावसंख्या धापवरती पाहायला मिळते म्हणजे 29 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि त्यानंतर टीम जाऊ शकेल 29 म्हणजे जवळपास 14.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 विकेट मैदानाच्या बाहेर पहिल्या षटकामध्ये जरूर गेले. सनी यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळीला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती निलगुण गावाला बिलॉंग करणारे बराचसा अनुभव त्यांच्या मागेचे असणारे विजय गुगले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वयाची 40 पार केली आहे, परंतु तरी सुद्धा आपण पाहतोय त्यांची बॉडी फिटनेस अगदी चांगल्या पद्धतीने आहे आणि ते खेळण्यासाठी आता इथून पुढे सज्ज झालेत. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. षटक क्रमांक 3 होतोय प्रारंभ. पहिला बॉल, हो पहिला बॉल आपण पाहतोय गोलवट टप्प्याचा. युवराज गमरे समोर डॉट बॉल. वा, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. एक यंगस्टार आहे, अगदी कमी वयामध्ये त्यांनी चांगली दमदार बॅटिंग केली आहे आणि समोर बाबा आपण पाहतोय ते म्हणजे अनुभव असलेले विजय गुगले मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही बॅटर अगदी प्रेक्षक वर्गांसाठी बघण्यासाठी असेल. षटकातील पुढचा बॉल, हो याही वीर आपण पाहतोय सफल झाले. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. युवराज गमरे इन फॉर्म बॅटर आणि त्याच्या अगेन्स्ट असे 2 डॉट बॉल. वा, कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय गुगले यांनी आपण पाहतोय फलंदाजाच्या पायामध्ये पेड्या आपण लावतो ना, तशा पद्धतीचे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी स्तब्ध उभं ठेवलंय. ओ यावेळी आपण आडव्या बॅटने पण पाहतोय आक्रमण केलं. ऑन साइडला फटका खेळताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या ही धापवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती टीमची धावसंख्या धापवरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, 8 धावा फक्त खर्च केला होता. सनी यांनी 2 विकेट त्यांच्या नावावरती केली होती आणि त्याच्यानंतर मग सुयोग आले. सुयोगने 21 धावा खर्च केल्या आणि आता षटक क्रमांक 3 आपण पाहतोय ते म्हणजे विजय गुगले आणि 3 बॉल मध्ये धावा खर्च केले ते फक्त 1 आपण पाहतोय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय साहिल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हो यावेळेला स्पीड शीट पाहायला मिळतोय. स्पीड साऊंड देणारा पॉइंट कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, दर्जेदार चौकार. आतमध्ये मॅच क्रमांक 5 एक हाय व्होल्टेज ड्रामा असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, ओहो याही वीरा गोलटप्पाचा बॉल. आक्रमण केले, खेळाडू तिथे आहेत. लॉंग ऑफला टीपला जेल. विजय गुगलेने या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट आपल्या नावावरती केली आहे आणि युवराज गमरे सारख्या मोठ्या फलंदाजाला इन फॉर्म बॅटरला इथून पुढे मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक 3 बिग फ्लो प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर. यस थँक्यू. पहा काय गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केला, 1 विकेट त्याने आपल्या नावावरती केली आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण इथे कंप्लीट करतोय. ड्रिंक्स ब्रेक अगदी छोटासा असणार आहे,
तो पण झाला की पुन्हा एकदा इथून पुढे मॅचला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण घेऊयात 30 ब्रेक 30 एक होका. एक छोटासा ड्रीम ब्रेक होता. आपण पाहतोय एक दमदार दर्जेदार स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि संपूर्ण आठवड्यावर आपण आता एकच चर्चा पाहणार आहोत, ते म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग. संपूर्ण गावागावामध्ये, संपूर्ण नाक्यानाक्यामध्ये, कोणी अगदी पण जर पाहायला गेलं तर ऑफिस मध्ये असेल, कोणी शाळेतून आले असेल, कोणी जॉब वरून असेल, परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर ऑनलाईनही आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे संपूर्ण प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांना पाहायची आहे एक दमदार स्पर्धा, मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच क्रमांक 5 पाहतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय, ते म्हणजे पुन्हा एकदा सुयोग शिंदे या गोलंदाजाला इथून पुढे प्राचारण करण्यात आलंय. पहा, सनी टीमचे कॅप्टन आहेत. त्यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या, 2 विकेट नावावरती केली होती. सुयोग 21 धावा दिल्या होत्या, विकेट नावावरती नाही राहिली, परंतु तरी सुद्धा विश्वास दाखवलाय. पहिला बॉल होता, आपण पाहतोय 8व्या बॅटने केलेला फटका. खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून बॉल आपण पाहतोय, मस्तक वरती दस्तक देणारा वन बाउंस सीमारेषेच्या पार चौका. थँक्यू. सनी यांनी स्वतःवरती विश्वास न दाखवता अपलन घेतलेला खेळाडूला, ऑप्शन मध्ये घेतलेला खेळाडूला त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. कडे क्षमता आहे, परंतु आज थोडासा महागडा ठरतोय. याही वेळेला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता, पाठीमागच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनल खेळाडू होते आणि त्यांनी तो बॉल तिथे अडवला गेला. प्रतीक तिथे होते आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे दाखल होता. टीमची धावसंख्या इतपकवरती पाहायची जाऊन पोहोचली, ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 रन विथ लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती आहे. इथून पुढे आता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल. हो, याही वेळेला अगदी हाफ ट्रॅकर होता, त्याही वेळेला 8व्या बॅटने केलेला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे खेळाडू होते, बॉल अडवला गेला, फेकी कॅरी गेली. आणि याही वेळेला फक्त सिंगल आणि टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय साहिल सुर्वे आणि त्याचबरोबर सौरभ शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच क्रमांक 5 इथून पुढे जिंकलात तर मग पुढची मॅच खेळा, बिअर क्वालिफायरची मॅच. परंतु इथून पुढे हरलात तर मग स्पर्धेमध्ये थांबावं लागेल. हो, याही वेळेला पाहतोय टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणार बॉल बॅम याला आणि वन बाउन्स. त्याचबरोबर फर्स्ट फॉर दी ओव्हर वॉर्निंग सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते. अशा पद्धतीचा बॉल इथून पुढे हाताळला गेला तर मग पुढे तुम्हाला दंडित केलं जाईल. यासाठीचा तो पंचांचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेटने. हो, याही वेळेला पाहिलं वेट अँड वॉच ची पॉलिसी. बॉल पाठीमागच्या दिशेने ऑन साइडला खेचलेला एक धमाकेदार बिग षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या ही दबक होती पाहायला जाऊन पोहोचली, ती म्हणजे 47 आकड्यावरती. 47 ऑन स्कोर कार्ड. थोडीशी महागडी ठरतायत.
याही वेळेला आपण पाहतो डाऊन टू ट्रॅक केलेला फटका समोरच्या दिशेने आपण पाहतो दोन खेळाडू वेगाने येतील. लॉंगअपचा खेळाडू एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न तिथे स्वतःला थांबवलंय. एक धाव आपल्याला इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 14. इथून पुढे संपुष्टात येईल. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर म्हणजे 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे 48 आकड्यावरती. अद्यापर्यंत आपण पाहतो ती म्हणजे 12च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 बॉलमध्ये आता किती धावा बनवल्या जातील तेही पाहावं लागणार आहे. सुयोगने 2 षटका आदळी, 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 34 आणि टीमची धावसंख्या 48 आकड्यावरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती येईल तेही पाहावं लागणार आहे. चला सनी मी तुमचं पुन्हा एकदा लक्ष भेटतो. आपण मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्या. बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. पेनजाई पेन गावाला बिलॉंग करणारा अंकित निंगावले मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्याला मिळालं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये तितकीच चांगली कामगिरी झाली नव्हती. आता तिसरी मॅच अंकित खेळण्यासाठी इथून पुढे सज्ज होताना पाहायला मिळतील. मैदानामध्ये आपण पाहतोय सौरभ शिर्के आहेत आणि त्याचबरोबर साहिल सुर्वे याने धमाकेदार बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळतोय. पहिला बॉल हो याही वेळेला आपण पाहतोय आधीच मन बनवलं होतं. आधीच विराजने स्पष्ट केलं होतं की मला स्विच करायचं आहे आणि त्याच वेळेला अंकितने ते ओळखलं होतं. बॉल अगदी बाहेरच्या दिशेने हाताळला गेला आणि एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाली. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळते ती म्हणजे 49. हो यावेळेला खरा बॉल पाहायला मिळाला. त्याही वेळेला लिव्ह केल्या बॉल पाठीमागच्या दिशेने व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अतिरिक्त धाव संख्येमध्ये ही धाव आता जोडली जाईल. संघाचं अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती 51. पुढचा बॉल हो यावेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल गुडनेस बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचल घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल परंतु समोर साहिल सुर्वे आहेत. बॅटिंग दमदार करतायत. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल राईट अप द विकेटने. काही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विचित करण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला स्पीड साऊंड आला नाहीये आणि काही वेळेला बॅक टू बॅकचे दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची लढत आहे त्यामुळे आता कुठेतरी आक्रमकता पुन्हा एकदा दाखवावी लागणार आहे. बॅटिंग करणारा संघ गोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये तरी सुद्धा आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. 1 बाउंड 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे चौकाराच्या मदतीनं 55 या आकड्यावरती 55 ऑन अ स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल हो याही वेळेला आपण पाहतोय गोल टप्प्याचा बॉल होता. बॅटची एज घेतली पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट पॅनचे खेळाडू होते. एक सिंगल याही वेळेला आपण येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे साहिलचं. अगदी चौकार षटकारी मैदानाच्या आतमध्ये जे खेळतात त्याचबरोबर अगदी चांगला बॉल असेल तर रिस्पेक्टही देतात आणि सिंगल देऊन स्ट्राईक रोटेटही करताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल असणार आहे त्याही वेळेला गोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळलाय फटका अगदी मिडविच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. साहिल आणि सौरभच्या माध्यमातून चांगली कॉलिंग. 2 धावा आल्या. षटक क्रमांक 5 इथून पुढे आले संपुष्टात. एंड ऑफ द 5th ओव्हर टीमची धावसंख्या ही दापकवती पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. अजूनही इथून पुढे शेवटचा आणि अंतिम षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 6 बॉल मध्ये आता बॅटिंग करणारा संघ आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली आज संघ किती धावा बनवेल तेही इथून पुढे आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्याच्यानंतर होणारी मॅच क्वालिफायरची मॅच सुपर 6चा प्रवास तीही फार महत्वाची असणार आहे. इथून जो संघ जिंकेल तो ती मॅच खेळेल. समोर आपण पाहिलं गेलं तर रोशन जाधव येऊन थांबलेत. लगातारचे 2 मॅच जिंकलेत. चला सनी आपण पुन्हा एकदा मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे कारण जर आपण जिंकला तर आपल्याला शेवटची मॅच खेळायची आहे. परंतु थोडीशी काही करा. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तेही पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये
आपल्याला दाखल होताना पाहा मिळतील. समोर आपण पाहतोय साहिल आहेत, सौरभ आहेत, पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने क्रिएट केली आहे. त्या पद्धतीने युवराज कंपनीने सुरुवात करून दिली होती. आता त्या डावाला आकार देण्याचं काम या दोन खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहा मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती विकी कानविलकर बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहा मिळतील. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हे 6 बॉल टार्गेट सेट करणारे मैदानाच्या आतमध्ये पाहा मिळतील. त्यातील पहिला बॉल ऑन अ ट्रॅक. हो पहिला बॉल आपण पाहतोय लेग स्टिपला हिट करायचं होतं, यशांचा वेध घ्यायचा होता, परंतु काही वेळेला थोडंसं दूर जाताना पाहा मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या तिचा पकडती पाहा मिळते ती म्हणजे 59 या आकड्यावरती 59 ऑन स्कोर गार्ड. 6 बॉलचा खेळ तिथून पुढे परत एकदा बाकी असणार आहे. 6 बॉलमध्ये आता किती धाव बनवले जातील तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने लोवा फुलटा सुद्धा अलॉंग द कार्पेट बॉल आपल्या सावरचा माय मिळतोय. काही वेळेला आपण पाहतोय खेळाडू बीट झालाय, वेगानं शॉट खेळलं होतं आणि हाय बॉल सीमारेषेच्या पार 4 संख्या तब्बकोती पायामध्ये जाऊन पोहोचले ते म्हणजे 63 या आकड्यावरती 63 धावा या तब्बकोवरती आहेत. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं हवाई सफर करणारा याही वेळेला सीमारेषेच्या पार एक दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल सुर्वे. वैयक्तिक आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांचा पाऊस आणि वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण पाहतोय 39 धावसंख्येवरती खेळतोय. अद्याप त्यांनी 15 बॉलचा खेळ इथे फेस केलाय. 15 मध्ये अद्यापर्यंत 39 धावा आणि टीमची धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली 69 या आकड्यावरती 69. दमदार बॅटिंग केली आहे. युवराज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर संपूर्ण डावाळ त्याने सांभाळलाय आणि त्याचबरोबर बॅटिंगही चांगली केली आहे. याही वेळेला गोल टप्पाचा बॉल आपण पाहतोय. खेळाडू तिथे होते आणि त्याचबरोबर एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे असणार आहे काय तेही पाहावं लागणार आहे. धावतीच्या सोपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आपल्या पार्टनरसाठी ते म्हणजे सौरभ शिर्केला. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या 70 पाहतोय. षटक क्रमांक 6 चालू आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 14 परंतु स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा साहिल. काही वेळा गोलटप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. स्वतःला जिथून पुढे आता थांबवलं गेलंय. बराचसा वेळानंतर आपल्याला हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आता 70 पाहतोय. साहिल वैयक्तिक आपण पाहतोय ते म्हणजे 40 धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊ शकतो कारण का इथून पुढे बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे 2 बॉल आणि आपण पाहतोय साहिल वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतोय. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. गोलवर टप्पाचा बॉल याही वेळेला आक्रमण केलाय. तिथे खेळाडू आहेत. त्यावेळेला आपण पाहतोय एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि त्याच वेळेला 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्यात. याही वेळेला तितकंसं टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेला. 2 धावा आल्या आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 72 या आकड्यावरती 72 आणि त्याचबरोबर साहिल वैयक्तिक 42 धावसंख्येवरती टीमची धावसंख्या 72 म्हणजे एकट्याच नडल्या मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल होता. आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये. फटका बसलाय तरी सुद्धा आपण पाहतोय खेळाडू वेगाने येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला तिथे आपण पाहतोय 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय ती म्हणजे तिसरी ही धाव इथून पुढे कंप्लीट केली जाते.
षटक क्रमांक 6 इथे संपुष्टात येताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ इथून पुढे समाप्त झाला. टीमची धावसंख्या पण बाजूती म्हणजे 75 या आकड्यावरती 76 धावसंख्येचा इथून पुढे करावा लागणार आहे तो पाठलाग. बॅटिंग करणारे संघ म्हणजे एरकानी वॉरियर हा संघ मैदानाच्या आतमध्ये 76 धावसंख्येचा पाठलाग आता कशा पद्धतीने करेल, कारण सनी आहेत, जुगल आहेत आणि त्याचबरोबर अंकित आहेत. चांगली मॅच या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गांना जरूर पाहायला मिळेल. त्याआधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन, जिथे मानगाव तालुक्याचा गोड आवाज विजयजी बक्कम सरांना आपण इन्व्हाइट करूयात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी इथेच तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. घेऊया छोटासाठी डीजे. हॅलो माइक चेक चेक चेक. हॅलो 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 माइक चेक चेक चेक. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व संस्थापक आदरणीय गोरगरिबांचे कैवारी माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब, श्री राजीवजी साबळे साहेब, श्री सुभाषजी किकाणे साहेब, तसेच आदरणीय दीपक शेठ जाधव साहेब, आदरणीय श्री संतोषभाई खडतर, आदरणीय भाई दसवते, आदरणीय सीताराम शेठ उभारे, विशालभाई टेंबे, श्री वैभवजी टेंबे, सतीशजी भोसले, श्री नंदुराज वाढवल, श्री विशाल खाडे, श्री संतोषजी पालकर, अजयजी नाडकर, सुचेनजी कदम, श्री योगेशजी बक्कम, श्री राहुलजी दसवते, श्री विवेक ढेपेजी या सर्वांनी एक स्वप्न पाहिलं आणि माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग हे स्वप्न त्यांनी सातत्यात पूर्ण करताना देखील पाहायला मिळत आहे. कारण खऱ्या अर्थाने माणगाव तालुका म्हटलं की ग्रामीण भागातील खेळाडूंना एक नवीन संधी आणि नवीन खेळाडू तयार होण्यासाठी एक नवीन चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम यांच्या माध्यमातून करण्यात आलं. तसेच आज या ठिकाणी पाहायला गेले तर समालोचनाची संधी देखील माझे मित्र आदरणीय योगीजी जाधव, तसेच मी विजय बक्कम, तसेच संजय शिंदे यांना देखील दिलीत. त्याच्याबद्दल देखील मी अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थेट पुण्यात दोन्ही संघांना देतो शुभेच्छा. आणि मी विजय बक्कम थेट तुम्हाला मैदानामध्ये घेऊन जातो. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. या ठिकाणी पूर्वार्धामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या मात्र खेळ 75 जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला जुगल मालोरे तर दुसऱ्या बाजूला श्रेयश अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर गोलंदाजी मार्कवरती जर पाहिले गेले तर अर्थातच सुशांत जाधव पाहायला मिळतील आपल्याला. सुशांत जाधव पाहिले गेले तरी गरबाडा नावाने सुद्धा प्रचलित असते. मॅचला होती सुरुवात. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडूवरती केलाय प्रहार. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका डब्याने धावांचा श्री गणेश केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 1 लगावली जाते. अजून करायच्या आहेत धावा 75. मोठ्या धावसंख्येचा करायचा पाठलाग. चांगली मॅच, चांगला सामना या ठिकाणी रंगतदार होईल. यात मात्र शंका नाही. चांगलं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, या भव्य दिव्य ज्या ट्रॉफीज दिसत आहेत ना, गोल्डन सिल्वर कलरच्या, त्या विभाग कॉलेज माणगावचे प्राचार्य डॉक्टर विवेक ढेपे सर यांच्या माध्यमातून
दिल्या गेल्यात आणि एक चांगलं ज्या ट्रॉफीज आहेत ते या मैदानाला आकर्षक म्हणून बनल्या जात आहेत. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल अर्थातच सुशांत जाधव रबाडा नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू एक नामांकित गोलंदाज म्हणून सातत्याने ज्याची गोलंदाजी पाहिली जाते आणि या लोणेरे विभाग परिसरातील एक नामांकित गोलंदाज म्हणून देखील त्याची गणना केली जाते. सुशांतचा पुढचा चेंडू अर्थातच श्रेयस मालोरेसाठी. हो काय चेंडू पोहोचला. एस्टरनं चेंडू पडल्यानंतर सरळ उसळी घेतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हिरकणी वॉरियर्स मध्ये जर पाहायला गेलं तर सुयोग शिंदेची गोलंदाजी पाहिली त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत अर्थातच सुशांत जाधव उर्फ रबाडा. कारण सकाळच्या सत्रामध्ये मी नाव ऐकत होतो सुशांत जाधव, पण मला नेमका खेळाडू कळत नव्हता. पण जेव्हा कळलं की सुशांत जाधवलाच रबाडा म्हणतात त्यावेळेला माझ्या तो खेळाडू लक्षात आला. तर पुढच्या चेंडू पाहायला मिळतात उलटा चेंडूवरती ठोकलाय फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू फर्रार 6 धावांसाठी षटकार. पॉवर प्लेचे पहिले षटक विचार जर केला ना तर पाहिले गेले तर एक एस्टिरक्षक आहे गडी रिझन एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. त्यानंतर स्लीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंटला शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट तसेच डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ देखील पाहायला मिळते. नंतर डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. असं व्यूहरचना रचलेली आहे या फलंदाजासाठी. परंतु एक षटकाराच्या जोरावर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 7 आकड्यांवरती. पुढचा चेंडू हो गती परिवर्तन पाहायला मिळालं. गली रिझनला चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 8 या आकड्यांवरती पाठला करायचा आहे. 7 धावांचा धावसंख्या धाव फलकावरती लगावले ते 8 या आकड्यांवरती. मोठे फटके नक्कीच त्या ठिकाणी खेळावे लागतील. मगाशी ज्याप्रमाणे युवराज म्हणाले होते की आम्ही जुगल मालोरेला तिकडे थांबवण्याचं काम करू कारण त्याच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सुशांतचा पुढचा चेंडू देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली सुशांतची आजच्या दिवसामध्ये. जर ही मॅच हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तर या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो थेट प्रिन्स 11 नवघर या संघाबरोबर खेळणार आहे. परंतु दोन्ही संघ आपला विजय कसा होता येईल याच्याकडे मात्र लक्ष देताना देखील पाहायला मिळतात. राईट हँड विकेट महाराष्ट्राला पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुलटा चेंडू प्रहार केलाय. जुगल मालोरेच्या पाठीतून आलाय खणखणीत धनधनीत. बोर्ड 14 धावा फलकावरती लगावला. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एकेरी आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आला परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार पाहायला मिळाला. चौथा चेंडू 1 धाव आली. 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार आला. असं समीकरण देखील या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. सुशांत जाधव वरती हल्ला चढवण्याचं सोपं नाही परंतु मात्र जुगल मालोरे मात्र इथं दाखवून देतोय. हो काय चेंडू फेकलं वा भाई वा. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. पहिले षटक आले संपुष्टात. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यांवरती. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. वाट तरी मागे वळून पाहू नकोस. वादळ ही येतच राहणार. तू हिम्मत हरू नकोस. पावली काटे तरी मागे मात्र तू सरू नकोस. येईल दिवस तुझाही क्रिकेटचा राजा. आशा कधी सोडू नकोस. तुझ्यासाठी जगणाऱ्यांचा विश्वास कधी मोडू नकोस. येईल तुझाही दिवस क्रिकेटचा राजा. आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जातोय. अर्थातच चांगली मॅच पाहायला मिळते. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं जातंय गोलंदाज आकाश पांचाल. संघाचा कर्णधार आकाश पांचाल स्वतःच्या हातामध्ये मात्र गोलंदाजीसाठी चेंडू घेतला आणि गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळत आहेत. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं फेकण्यासाठी पाचारण केलंय. तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. अर्थातच
श्रेयश मालोरे, दोन्हीही मालोरे बंधू आज मैदानामध्ये आले. स्ट्राईकला सकाळच्या सत्रामध्ये पाहिले गेले प्रिन्स 11 मध्ये स्मित शिर्के आणि प्रज्योत शिर्केने चांगली पारी खेळली होती आणि आपल्या संघाला विजयी देखील मिळून दिलं होतं. त्याचं तसंच पाहिलं गेलं तर जुगल मालोरे आणि श्रेयश मालोरे मैदानाच्या आतमध्ये 2 मालोरे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगला खेळही साकारताना पाहायला मिळतात. बॅटन विकेट मारा केला जाईल. हो एज नक्कीच लागले, कोणती धाव मिळणार नाही. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र आकाशचा चांगला राहिलाय, परंतु येणारे 5 चेंडू अजून दुसऱ्या षटकातील आहे. समोर उभा आहे श्रेयश मालोरे. काय घडते काय बिघडते दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच त्या ठिकाणी संवाद होताना देखील पाहायला मिळत आहेत. राईट विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु तितकासा टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही. एकदा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धब्ब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेची तब्बल 15 या आकड्यांवरती. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव घेण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत श्रेयश मालोरे. चांगली कमबॅक करतील का ते देखील पाहणे गरजेचं आहे, कारण सनी खुलगुले आज मात्र सलामीला येणारा कुठेतरी मागे थांबला आहे. कारण त्याला माहिती आहे समीकरण कशा पद्धतीने, समीकरणामध्ये थोडंसं बदल करणं देखील महत्वाचं आहे. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. 6 षटकाचा खेळ संपवायचा आहे. तदनंतर लगेचच अजून एक मॅच होणार आहे. आदरपूर्वक आपणास विनंती असणार आहे त्या ठिकाणी. तर आकाश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जुगल मालोरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे जुगल मालोरे, तर गोलंदाजी मार्ग वरती आकाश. हा ट्रॅकर चेंडू होता, परंतु काहीच नवीन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनामध्ये आधीच समीकरण त्यांनी बदललं होतं, परंतु गोलंदाजांनी फलंदाजाला रीड केले, थोडंसं आपल्या गती परिवर्तन केले, कोणताही फटका मारण्याची संधी दिली नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे आलेत आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव देखील खर्च केले आकाशने. आकाशचा पुढचा चेंडू असणार आहे जुगल मालोरेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही पाहायला मिळाला. मिस फटका पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धब्ब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल तब्बल 16 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आकाश पांचाल मात्र आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. वा भाई वा आकाश, काय गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु फलंदाजाचा जर का विचार केला तर फलंदाज देखील तितकेच विस्फोटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. राईट विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू आकाशचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. काय घडतंय काय बिघडतंय मैदानामध्ये. चेंडू फेकले ते कोण 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम मात्र आकाश पांचाल यांनी केलंय. हो ना चेंडा ना बुंदा, सरळ दांडा पाहायला मिळाला. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. अर्थात श्रेयश मालोरेच्या पारीचा अंत त्या ठिकाणी होतोय. कमॉन डीजे. मिस्टर माणगाव सनी खुलगुळे. थोडंसं फास्ट करायचंय सनी, आपल्याला विनंती आहे सनी हे थोडंसं फास्ट करायचंय त्या ठिकाणी. आता पाहिले गेले तर दोन्ही खेळाडू डावपुरे हाताच्या मैदानामध्ये असतील. डावपुरे हाताचा ज्या ज्या वेळेला फलंदाज मैदानामध्ये असतात ना, त्या त्या वेळेला गोलंदाजी करणे तेवढी तितकीशी सोपी नसते. परंतु काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणे गरजेचं आहे. चांगले क्रिकेट सकाळच्या 17 ते आतापर्यंत चांगले क्रिकेट आपल्याला देखील पाहायला मिळालं. परंतु काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजी मार्क वरती संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतं, अर्थात सुशांत जाधव. पनलगर परिसरातील एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. अनेक व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. परंतु आज कशा पद्धतीने सनी गुलगुलेला गोलंदाजी करतील सुशांत हे देखील पाहणे तितकंच गरजेचं आहे. परंतु ऑन स्ट्राईक पाहिले गेले तर ऑन स्ट्राईक अर्थातच जुगल मालोरे आहेत. जुगल मालोरे आतापर्यंत एक षटकार ठोकलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले त्या 16 या आकड्यांवरती.
मॅचला त्या ठिकाणी सुरू 24 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा कराव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकायचा असेल तर. तिसरं षटक मार्गस्थ असताना हो चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव सुशांत जाधव यांनी. चांगली कमबॅक त्या ठिकाणी केली. दुसरं षटक मात्र आकाश पांचाळचं नक्कीच कौतुक करीन त्या ठिकाणी, कारण मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना देखील 2 धावा फक्त 6 चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या आकाश पांचालने. संघ मालकांनी विश्वासाने घेतलं, तो विश्वास सार्थ करताना देखील आकाश पाहायला मिळतोय. अप टॅकर चेंडू ठोकलाय, चेंडू बराचसा हवेत राहिलाय चेंडू, आणि त्या ठिकाणी मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. एकूण या एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचलेली तब्बल 17 या आकड्यांवरती 17 धावा धाव फलकावरती लगावला जाते. शांत पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. मोठ्या धावांचा करायचा एक पाठला. इथून सुसाट भन्नाट वेगाने बुलेट पळवावी लागणार आहे आपल्या धावांची. मुर्यापर्यंत फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, परंतु तितकेसे कनेक्ट होताना देखील पाहायला मिळत नाहीत. कारण सकाळच्या सत्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या होत्या, जे समीकरण पाहायला मिळालं, हे समीकरण संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू सनी गुलगुलेसाठी. हो आलाय सनीच्या बॅटीतून दमदार फुल पॉवरफुल सक्सेसफुल पिक षटकार. धन्यवाद. 23 ऑन बोर्ड 23 धाव फलकावरती लगावल्या जाते. चांगला फटका देखील पाहायला मिळाला. सनी मला म्हणाला होता की सर, मी ही मॅच चांगली खेळेल, माझ्या मनगटातली असली ताकद आणि माझा असला क्लास मी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. ते काम करताना देखील सनी पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू उलटा चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू फरार. डिप्स करण्याच्या डोक्यावर रोन 6 धावांसाठी षटकार. ऑन बोर्ड 29 धावा फलकावर लगावल्या जात आहेत. पहिले काही चेंडू पाहिले, 2 चेंडू पाहिले गेले तर सुशांत जाधवकडे राहिले, तर पुढचे 2 चेंडू 2 षटकार आले सनीकडे राहिलेत. क्रिकेटचा खेळ मित्रांनो असाच आहे, जसा साडा रंग बदलतो ना, त्या पद्धतीने रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर मित्रांनो क्रिकेट. गल्ली बोलला खेळला जाणारा टेनिस बॉल क्रिकेट आज मात्र राज्यात देशात नव्हे तर देशाच्या बाहेर जाऊन खेळला जाणारा खेळ कोणता तर मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेट. तुमच्या आमच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळ कोणता तर मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेट. चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगल्या चेंडूला त्या ठिकाणी मात्र सन्मान दिलाय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते आणि त्या ठिकाणी मात्र थांबवलंय. एका धावसंख्या पुढे सरसरू जाऊन पोहोचले 30 या आकड्यांवरती. 30 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर जुगल मारोरेच्या बॅटीतून एक षटकार आलाय आपल्या संघासाठी. हिरकणी वॉरियर्स हा खेळाडू, अर्थातच हिरकणी वॉरियर्स म्हटलं की विजय गुगले डोळे समोर येतात, मिथून कदम डोळे समोर येतात. आडवे बॅटिंग करण्याचा प्रयत्न आला होता कार्पेटच्या साईने. ही धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. डिस्क लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे, आले पुढे फेकी केली, तद्वरती एक धाव पूर्ण केला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसर जाते. 31 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. कम ऑन डीजे.
माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसामध्ये आजची हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हिरकणी वॉरियर तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आई सोमजाई कंस्ट्रक्शन चिंचवली असा सामना रंगतोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला होता. 75 धावा केल्या होत्या. 76 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पाठलाग करत असताना मात्र धावसंख्या हिरकणी वॉरियरची जर पाहिली गेली तर 31 धावा 3 षटकानंतर पाहायला मिळतात. अजून 18 चेंडू येणं बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 45 धावा अर्थातच हिरकणी वॉरियर्सच्या संघाला. स्ट्राईक एंडला अर्थातच पाहायला मिळतोय. तर एका बाजूला जुगल मालोरे एक चांगला डॅशिंग फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो. अनेक मॅच त्यांनी अनेक चांगला खेळ साकारून त्याने एक क्रीडाप्रेमींना प्रभावित केले. हो 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 ना शेंडा ना पुंडा सरळ दांडा आल्या चांगला चेंडू फेकलाय चौथ्या षटकातील पहिला आणि मात्र जुगल मालोरेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धन्यवाद. डीजे खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीला आलेली जोडी फोडण्यामध्ये यशस्वी झालाय अर्थातच आई सोमदाई कंस्ट्रक्शन चिंचवली संघ. तर खेळाडू क्रमांक 4 वरती आलाय अर्थातच अंकित इंगावले मॅन फ्रॉम पेनचा हा खेळाडू. अनेक वर्षी क्रिकेटची सेवा करताना देखील आम्ही पाहिलंय त्याला. असा हा अंकित इंगावले पाहायला मिळतोय. अंकित लिंगावले देखील पाहायला मिळतोय. 31 धावा फलकावरती लगावलं जाते. चौथा षटक मार्गस्थ आले. चौथ्या षटकामध्ये चांगली भूपेंद्र आले. भूपेंद्र डवलेने पहिल्या चेंडूवरती मात्र डावखोऱ्या हाताच्या जुगल मालोरेला मैदानाच्या बाहेर देखील पाठवले. आणि ह्या जोडीचा जर विचार केला ना, सनी आणि अंकित अनेक वर्ष आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट दर्जेदार व्यावसायिक क्रिकेट सोबत घेताना देखील पाहायला मिळत आहेत आणि अनेक वेळा देखील सलामीला आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू बराचसा काल हवेत आला. चेंड टिपलाय. अंकितचा खेळ संपलाय. वा बाई वा. तो लागोपाठ 2 फलंदाज अर्थातच भूपेंद्र डवले. आज ओकणारी गोलंदाजी भूपेंद्रच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. वा भाई वा. चांगले कमबॅक त्या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच नाव आहे भूपेंद्र डवळे. कमॉन डीजे. धन्यवाद. तंत्र मैदानामध्ये आलेत अर्थातच संघाचे संघ मालक विजयजी गुगळे मैदानामध्ये आलेत. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू आहे. सातत्याने चांगले दर्जेदार खेळ देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. असा विजय गुगळे एक नामांकित अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये सातत्याने त्यांची कामगिरी राहिली. असे विजय गुगळे मैदानामध्ये आलेत तर त्यांना त्यांच्या समवेत असणार आहेत अर्थातच सनी गुलगुले. तर पुढचा चेंडू असणार आहे भूपेंद्र यांचा आणि हॅट्रिक चेंडू मित्रांनो असणार आहे. हॅट्रिक होईल का? आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक घेतील का भूपेंद्र? हे देखील पाहणे गरजेचं आहे. परंतु चेंडू बराचसा वरती राहिला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील युवराजच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 32 या आकड्यांवरती. 32 ऑन बोर्ड. 32 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अंकितची विकेट फार महत्वपूर्ण ठरेल का या मॅच मध्ये हे देखील पाहणे तितकेच गरजेचं असणार आहे मित्रांनो. कारण ज्या वेळेला चांगल्या फलंदाजाला मग स्वस्त मध्ये बाद केलंय त्याने. भूपेंद्रचं नक्कीच त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. परंतु फलंदाजांना देखील त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. सनीच्या पाठीतून लागोपाठचे 2 षटकार देखील आलेत. 13 धावांवरती सनी 3 चेंडू आणि 13 धावांपर्यंत अद्याप खेळत आहेत. सनीला
आपल्या स्वतःच्या खांद्यावर नक्कीच पूर्ण ही मॅच घेऊन खेळावं लागेल की काय ते देखील पाहणे तितकंच गरजेचं असणार आहे. होता चेंडू राऊंड विकेट मार केला जाईल. पुन्हा एकदा उडवलाय, ठोकलाय, टीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू जाईल का? चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 38 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. उचत चेंडू पाहायला मिळते. हो, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेला, परंतु त्या ठिकाणी एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल 39 या आकड्यांवरती. 39 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट, समजदारीचे क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एखादा मोठा फटका आल्यानंतर लगेच चांगली गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर का भूपेंद्रचा जर जर्सी पाहिला ना तर त्या जर्सीवरती 0 नंबर आहे आणि भूपेंद्र म्हणतो मी पुढे कितीही नंबर लावू शकतो कारण तेवढी माझ्यामध्ये क्षमता देखील आहे. अरे बॅटिंग करण्याचा प्रयत्न विजय गुलेच्या बॅटीतून आलाय. एक मोठा फटका, परंतु एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ते 40 या आकड्यांवरती. 40 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट देखील पाहायला मिळतात. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना एक छोटस सुमधुर संघ. टीम मीटिंग नको. तर मित्रांनो पुन्हा एकदा संघाचं पाचवं षटक मात्र फेकण्यासाठी पाचारण केले जाते. अर्थातच गौरव माने गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळत आहेत. बँकेमध्ये एक अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत कोटक बँक इंदापूरमध्ये, परंतु क्रिकेटची भली मोठी आवड, कबड्डीची आवड, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान गावासाठी देताना देखील पाहायला मिळत आहेत. असे आमचे लडके गौरव माने गोलंदाजी मार्ग वरती आताच पाहायला मिळत आहेत. 5वं षटक घेऊन येतात. 12 चेंडू आणि अजून सुद्धा 36 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. थोडंसं स्पीडअप करायचं गौरव, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंच वारंवार आपल्याला सूचना देत आहेत. तर फलंदाजी मार्ग वरती अर्थातच विजय गुगले हलक्याने पुश केले त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटचे रक्षक आहेत, येथील फेकी करतील तत्वरती एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल ती तब्बल 41 या आकड्यांवरती. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. अजून जर पाहिले गेले ना तर 35 धावांची आवश्यकता अजून आहे सामना जिंकण्यासाठी. अर्थातच हिरकणी वॉरियर्स या संघाला. सनी गुलगुले अजून मैदानामध्ये आहे. थोडंसं स्पीडअप मित्रांनो करायचं आहे. सातत्याने वारंवार पंच आमच्यापर्यंत सूचना करतायत. आयोजन कमिटी देखील आमच्यापर्यंत सूचना करतायत. तर गौरवचा पुढचा चेंडू असणार आहे सनी गुलगुलेसाठी. आता वाड्याचा प्रचंड वेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वाऱ्याच्या वेगाने मारण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, परंतु सनी बीट झाले आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. अजून सुद्धा पाहिले गेले तर 35 धावा करायच्या आहेत हिरकणी वॉरियर्स या संघाला. हा सामना जर का पाहिलं गेलं तर दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. प्रत्येक खेळाडू आपला संघ कसा विजयी होईल ना याच्याकडे लक्ष देत आहेत आणि चांगली कामगिरी करण्याचा देखील प्रयत्न करतायत. हलवतो कार्पेंटर चेंडू ठोकलाय सनीने. क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 23 ऑन बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहे. शांत संयमी खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुशांत जाधव यांना मला वाटतं इजा झाले का ते देखील पाहणे गरजेचं आहे. कारण
राखीव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवायचं आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपले क्षेत्ररक्षण तसंच ठेवायचं आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. काही खेळाडू एन्जॉर्ड झाला. सुशांत जाधव एन्जॉर्ड झाले. तदनंतर गौरव मानेकडे लक्ष वेधतो मित्रांनो. एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलेत. परंतु त्याच्यासमोर उभा आहे मिस्टर माणगाव. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. तदनंतर एक डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. अनेक वर्ष आयकॉन म्हणून अनेक संघांसाठी ज्याची भूमिका राहिली आहे असा मिस्टर सनी गुलगुले. आडव्या बॅटने मारण्यात खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडतंय, काय बिघडतंय त्या ठिकाणी. यस, इट इज वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते 44 ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत. चांगला पाठलाग देखील करताना पाहायला मिळत आहेत. परंतु मोठ्या धावांचा करायचा आहे पाठलाग. मोठे फटके देखील त्यांना या ठिकाणी मारावे लागतील. परंतु गोलंदाज गौरव माने दर्जेदार गोलंदाजी करण्यासाठी एक तमाशा होता. परंतु एक धावांचे वेगाने पूर्ण केले जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते 45 ऑन बोर्ड. 45 धावा फलकावरती देखील लगावल्या जात आहेत. काय घडते काय बिघडते या मॅच मध्ये ते देखील आणि तितकंच गरजेचं असणार आहे. स्कोर्स ऑन बोर्ड 45 ऑन बोर्ड. अजून सुद्धा 21 धावा करायच्या आहेत. मोठे फटके देखील मानणं तितकंच गरजेचं असणार आहे. विजय दुबले ऑन स्ट्राईक आहे. या ठिकाणी सुसाट बनाट गाडी पळवावी लागणार आहे. परंतु एक चांगला 3 पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार. चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. त्या धावांसाठी चौक आहे सामना जिंकण्यासाठी. हिरकणी वॉरियर्स या संघाला काहीच पाहिले गेले तर थोडंसं लक्ष कठीण आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटच्या या मैदानामध्ये कोणतं लक्ष छोटं अथवा मोठं नसतं. कोणतं लक्ष सोपं अथवा कठीण नसतं. मग मी म्हणालो की जसं सरडा रंग बदलतो ना तसा रंग बदलणारा खेळ म्हणजे तो क्रिकेट आहे. आणि चांगला फटका पाहायला मिळत आहे. 80 डाऊनचा चेंडू आला परंतु चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. युगाच्या माध्यमातून एक धाव सहज सोप्या रीतीने मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावून जाऊन पोहोचलेली 50 या आकड्यांवरती. 5 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हिरकणी वॉरियर्सच्या संघाला कृपया टीम मीटिंग नको प्लीज. आपल्याला वारंवार सातत्याने सांगितलं जातं कोणतीही टीम मीटिंग नको. जर शेवटचा स्लॉगवरचा आणि अंतिम षटक कशा पद्धतीचे असणार आहे. कारण 26 धावा करायच्या आहे. 26 धावा करायच्या आहेत तुम्हाला. 6 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागणार आहेत. प्लीज मित्रांनो विनंती आपल्याला सातत्याने केली जाते की आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर शेवटचं आणि अंतिम षटक येणं अजून सुद्धा बाकी आहे. घड्याळामध्ये पाहिले गेले तर 4:57 देखील होत आहेत. तर शेवटचं आणि अंतिम षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जातोय. अर्थातच साहिल सुर्वे मित्रांनो आपणास विनंती आहे. आपणास 11 खेळाडूंची नावं माहिती असलेला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही सकाळपासून तुम्हाला अतिशय आदरपूर्वक विनंती करतोय. गोलंदाजी मार्ग वरती अर्थातच साहिल सुर्वे राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. अखूट टप्प्याचा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू फरार आले पहिल्या चेंडूवरती ठोकलाय विजय गुगलेने. षटकार. 6 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. जाऊन
धन्यवाद डीजे. तदनंतर पाहिलं जाते तर एक हल्ल्या 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार आल्या अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा करायचे आहे. साई सुर्वेला दिलाय सन्मान त्या ठिकाणी विजय गुगले यांनी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. कारण विजय गुगले अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतात. अनेक मॅच त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय देखील त्यांनी करून दिलेत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. हलक्या हाताने पुश केले क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल का. आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक धाव आणि सनी गुलगुलेला मात्र बाहेर जावं लागले. धावचित होते सनी गुलगुले आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यांवरती. येणारे 4 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. धावा करायच्या आहेत 19 धावा. 4 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळते अर्थातच आई सोमदाई कन्स्ट्रक्शनच्या दुसऱ्या बाजूला हिरकणी वॉरियर्स हे 2 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्कवरती विजय गुगले. एक षटकार आला या षटकामध्ये त्यांच्या पाठीतून. पुढचा चेंडू अजून 19 धावा करायच्या आहेत. आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकेत शिगवन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु थांबवले. एक चांगलं क्रिकेट त्या ठिकाणी देखील पाहायला मिळते. आणि काय घडतंय काय बिघडतंय मॅच बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचते 58 या आकड्यांवरती. 58 ऑन बोर्ड. 18 धावा अजून देखील करायच्या आहेत. संकेत शिगवण ही मॅच जिंकून देईल का. प्रेशर 18 धावा अजून सुद्धा करणे आवश्यकता आहे. येणारे चेंडू मात्र आहेत बाकी 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकायचे आहेत. सामन्याचा नियम तंत्र पाहिजे सामना काय झाला तर एक सुपर ओव्हर होईल. परंतु हा फटका कुठेतरी मिस होताना देखील पाहायला मिळतं. एक धाव त्या ठिकाणी येते एका धावेने. धावसंख्या पुढे सरसावली जाते ती 59 या आकड्यांवरती. 59 ऑन बोर्ड. 59 धावा 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 17 धावा 2 चेंडू अजून सुद्धा येणं बाकी आहेत. हिरकणी वॉरियर्स एका बाजूला तर आई सोमदाई कन्स्ट्रक्शन चिंचवली असा सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये. आडवे बॅटिंग करण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेटच्या साह्याने लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कोणतेही धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. शेवटचा एक चेंडू अजून देखील बाकी आहे. आणि हा सामना पाहिले गेले तर आई सोमदाई कन्स्ट्रक्शन चिंचवली या संघाकडे झुकताना देखील पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. प्रिन्स 11च्या कर्णधार आपण टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आणि अशा रीतीने आई सोमदाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. मी प्रिन्स 11 नवघर संघाचे कर्णधार आणि आई सोमदाई कन्स्ट्रक्शन चिंचवली या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉसका बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे. रोशन जाधव जर धावत यायचं कुठे असाल तर आणि आकाश पांचाल आपला सुद्धा विनंती आहे.